चला तर आज आपण दोडक्याची डाळ भाजी अशी बनवूया बघा. अशा प्रकारे मी दोडक्याला खिसून घेत आहे. पूर्ण असे टप्पे आपल्याला काढून घ्यायचे आहे असे बघा. अशा प्रकारे शक्यतो दोडके आपल्याला एकदम असे कवळेच घ्यायचे आहेत. दोडक्याची भाजी खूप छान होते, कवळेच घ्यायचे शक्यतो बघा. अशा प्रकारे मी इथे दोडके खिसून घेतलेले आहेत. असे पतले आपल्याला फोडी कट करायचे आहेत. जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही बघा. असे मिडियम आकाराचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. खूप छान भाजी लागते, नक्की तुम्ही ट्राय करा. अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही याला डाळ भिजू घालून अगोदर ठेवू शकता. अर्धा ते 1 तास आपल्याला मुगाची डाळ इथे भिजू घालून ठेवायची आहे. नाहीतर मग तुम्ही वाफवून किंवा उकळून पण डाळ घेऊ शकता बघा. अशा प्रकारे पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं आपल्याला फोडी कट करून ठेवून द्यायचे आहेत. 5 ते 10 मिनटं अशा प्रकारे. तर कांदा कट करून घेते मी बारीक बघा. एकदम असं बारीक आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. लसूण सोलून घेते मी इथं डाळ भिजून घालून ठेवलेली आहे. तुम्ही घाईत असाल तर डाळ उकडून पण घेऊ शकता, एखादी शिट्टी होईपर्यंत वाफवून. मुगाची डाळ टाकायची आहे आपल्याला या भाजीला. मी लसूण सोलून घेत आहे 10-12 कळ्या लसणाच्या. खूप छान लागते, नक्की तुम्ही भाजी बनवा. अशा प्रकारे माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील बघा. डाळ अशी मस्त मुरलेली आहे बघा. तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा. अर्धा तास झाला मला डाळ भिजू घालून. तेल टाकलेलं आहे बघा. तेलामध्ये लालसर कांदा होईपर्यंत आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे. 1 मिरचीचा तुकडा टाकलेला आहे. लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारे यामध्ये मी लसूण टाकत आहे, मोहरी टाकलेली आहे, लसूण पण घातलेला आहे, थोडंसं कोथिंबीर पण टाकलेला आहे. फोडणीत एक वेगळीच टेस्ट येते छान अशी कोथिंबीर टाकल्यानं, त्यामुळे फोडणीत टाकायचं थोडाफार. हळद टाकलेली आहे मी इथे 1 चम्मच. लाल मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच. तर लाल तिखट टाकू. मसाला पण तुम्ही टाकू शकता. मी इथे मसाला वापरलेला नाही, भाजीत मी मसाला वापरत नाही. तुम्ही जर आवडत असेल तुम्हाला तर टाकू शकता फोडणीमध्ये मसाला. तर आपल्याला इथं डाळ टाकून घ्यायची, कारण की दोडके खूप कवळे आहेत, त्यामुळे लगेच वाफून शिजते. कारण की डाळीला वेळ लागतो, त्यामुळे आपण इथं डाळ थोडीशी 2 मिनटं वाफवून घेऊ. त्यानंतर आपण दोडके टाकू. आता डाळ अशी मस्त वाफवून घेतलेली आहे बघा. पण थोडा वेळ आपण डाळीला वाफवून घेऊ बघा. आता मस्त शिजलेली आहे आपली डाळ. आता आपण यामध्ये दोडके टाकून देऊ मस्त. आणखीन 2 मिनटामध्ये आपली भाजी रेडी होते, कारण की दोडके खूप कवळे छान आहेत. खूप छान भाजी होते. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा. तुम्ही यामध्ये तुरीची डाळसुद्धा घालू शकता. तुरीपेक्षा मुगाची डाळ ही छान लागते या भाजीला. अशी सुकी भाजी पण तुम्ही बनवू शकता. तुम्ही यावरती असं थंड पाणी टाकलं की भाजी तर तेवढी छान टेस्ट येत नाही, त्यामुळे एक प्लेट ठेवून अशी वर पाणी गरम करायला ठेवायचं बघा. असं पाणी मस्त गरम झालेलं आहे. आता हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे बघा. अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं भाजी पण मस्त अशी छान झालेली आहे. आणि तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं, जेवढं लागतं तेवढं टाकायचं बघा. जास्त पातळ ही भाजी नाही करायची. सोकून घेते दोडके पाणी थोडंफार, एवढं पतली भाजी होत नाही बघा. शेंगदाण्याचं मी इथं कूट टाकत आहे 2 चम्मच. 1 उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मी जिरा पावडर टाकलं आहे 1 चम्मच. छान अशी मस्त आपली भाजी झालेली आहे बघा. मी जवळून दाखवत आहे तुम्हाला. वरून तुम्ही कोथिंबीर पण घालू